पुनर्रचनाच्या खजिन्यातून प्रस्तुत करीत आहोत हा मराठी कार्यक्रम. तुझ्या कृपेच्या हाताने आम्हाला आवडून सावरून धरलंस. पुनरुक्ती आज या बॅक टू द बायबलच्या प्रोग्राममध्ये सहभागी केलं. तुला धन्यवाद देतो. स्वर्गीय देवा, विशेष कुणा प्रार्थना करतो प्रभू, ते तुझे सेवक प्रभू पुनर्स्थापना या विषयावरती शिकवणार आहेत. स्वर्गीय देवा, मागतोय तुझ्या स्वर्गीय ज्ञानाने भर. आपले विचार नाहीत, पण प्रभू तुझे विचार, पवित्र आत्मा तुझे विचार तुझ्या लोकांपर्यंत तू पोहोचव, अशी आमची प्रार्थना आहे. तर आम्ही स्वतःला आमचा जीव, आत्मा आणि शरीर तुझ्या स्वाधीन होत आहोत. ओ परमेश्वर, या कोविड-19च्या दिवसामध्ये प्रभू तू तुझ्या लोकांची आत्मिक जीवनाची काळजी घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. विशेष करून प्रभू देव बाबा, तुझ्या सर्व वेळ आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन होतो. आमचा जीव, आत्मा आणि शरीर प्रत्येकाला ताबा तू घे. आणि प्रभू विश्वास ठेवतो तुझ्या प्रत्येकाचा आशीर्वाद दिल्याशिवाय इथून जाऊ देणार नाही. सर्व आदर, मान, महिमा, सन्मान आम्ही तुला अर्पण करतो. थँक्यू जीसस, थँक्यू मास्टर. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन आणि आमेन. आमेन. अब हम एक इंस्ट्रूमेंटल सॉन्ग सुनेंगे. हमारे बीच में भाई सुशील है जो पूना से है और बहुत ही अच्छा इंस्ट्रूमेंटल बजाते हैं वो सैक्सोफोन पे. तो हम पहले उनसे एक इंस्ट्रूमेंटल सॉन्ग सुनेंगे. ओवर टू सुशील. Yes. First disconnect somewhere. No sound, Abraham. No sound at all. Yeah, it is from there only. No, the recording is very clear. No sound at all. The recording is very clear. How is it?
No Yeah, sound. there was some sound problem. Sushil, there was some sound problem, but it was Okay. low sound. Can you play it once again? Yes, yes, I can play it. 1 second. Yeah. 1 minute. Huh? Yeah. 1 minute. Yeah. I mean, you could see the video or not? Like, what was it? We could see the video, but no sound at all. No sound. Share screen. Okay, Abraham, you One have. 1 minute. Yeah, 1 minute. Meanwhile, you play that other song, the widely said song. Okay, now if you can check if sound is there. Is the sound coming now? No sound. Is the sound coming now? No, brother. No. Sushil, you have Huh? to share first. Huh? Share the screen. You Yeah, have to share screen, na? yeah. You did not share. Okay, 1 minute. Yeah. Yeah, coming. Can you see the screen? Yes. Yes. Can you see my screen? Yes. Okay. Yes, we can see. Yes. Yeah, I'm playing now. Yeah. Is the sound there? No. No, you have to go on the more and click on share sound. Share sound. Yes. Yeah, you have an option more, na? There you go and click More. share sound. Okay. Share. You can. Share computer sound. Yes. Okay, Yes. there I go. Yes. Thank you. Yeah. Yes. Is it okay? No sound. No sound. No sound. Abraham, play the other song, widely said song. No sound. Brother Abraham, you play the No, other song. sound is not You have. coming. Okay. Abraham, play the song Yes. which you have. Only one song will take now. Okay. How it is coming, sir? No. No sound. Hmm?
Today no sound. What is the problem? Whether my sound is coming? Very low sound is coming. Very low. No problem. Okay, I request someone from the audience, can you sing a song for us? कोई भी हमारे बीच में अगर कोई एक गाना गा सकते हैं तो प्लीज एक गाना गाइए, कोई भी, गाना जाएगा नाटिक सॉन्ग. anybody, कोई भी voluntarily, anybody can sing a song, हिंदी मराठी कोई भी. नवगिरे ताई एक गाना घ्या. अंकल लगेच हा लगेच. हाँ, लवकर लवकर एवढा वेळ घालवायचा नाही. आपण परमेश्वराचं गीत देवाचा गौरव करू. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा, तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीश झुकाऊं, तेरे आगे मैं हाथ उठाऊं, तेरे कदमों में शीश झुकाऊं. तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे है मिलती शक्ति. तू ही दिलाता है मुक्ति और तुझसे है मिलती है शक्ति. जग में ना कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा. जग में ना कोई तुझसे बड़ा, मददगार तू है सदा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा, तूने साचू लिया है, मुझको बदल दिया है. तूने साचू लिया है, मुझको बदल दिया है. जीवन और सत्य भी तू है और तू ही तो मेरा प्रभु है. जीवन और सत्य भी तू है और तू ही तो मेरा प्रभु है. राहों पे अपनी मुझको चला, जीवन भर दे मेरा. राहों पे अपनी मुझको चला, जीवन भर दे मेरा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा. पवित्र आत्मा,
Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Praise the Praise Lord. the Lord, sister. Thank you very much for your beautiful song. एंड बहुत ही अच्छा रीति से आपने गाया शॉर्ट टाइम में। अब हम मिनिस्ट्री रिपोर्ट की ओर चलते हैं और मैं ज्यादा समय नहीं लूंगा और बहुत जल्दी हम इसमें वचन सुनने में जाएंगे। सबको फिर से पुनर्रचना मीटिंग में जो बैक टू द बाइबल मराठी मिनिस्ट्री है उसमें सबको स्वागत। और हम मराठी में क्या क्या कर रहे हैं मैं आपको बताना चाहता हूँ। म्यूट करने को बोलो पहले, कुछ बैकग्राउंड में आवाज आ रहा है। अभी सबको म्यूट कर दो, बैकग्राउंड में बहुत आवाज आ रहा है। Yes, all are muted. आपको सबको दिख रहा है? So once again welcome पुनर्रचना back to the Bible Marathi ministry. I request सोनो सिंह चौटाला, मैं आपको को-होस्ट बनाया, जो भी आ रहे प्लीज डू एडमिट देम। व्हाट्सएप के द्वारा हम डेली डिवोशन मराठी में भेजते हैं और वारन विस्बी का डेली डिवोशन है, बहुत ही अच्छा प्रमुख ऑथर है, बाइबल टीचर है और इसके बहुत ही अच्छे वचन हैं। आप मराठी में अगर ये चाहते हैं तो व्हाट्सएप ग्रुप पुनर्रचना व्हाट्सएप ग्रुप में आप इसमें शामिल हो सकते हैं। और हम डेली बाइबल के जो कैरेक्टर है, बाइबल के जो व्यक्ति है, जैसे कि डेविड है, रूथ है, इनके ऊपर भी हम हमारा मैसेजेस हम पोस्ट करते हैं व्हाट्सएप के द्वारा मराठी में। और इसके बाद इसका ये मैसेजेस रेवरेंड जेबी है, वो बहुत ही सुंदर है। और आप अगर ये सुनना चाहते हैं, समझना चाहते हैं इस व्यक्तियों के बारे में, बाइबल के भिन्न भिन्न व्यक्तियों के बारे में, आप व्हाट्सएप ग्रुप प्लीज ज्वाइन कीजिए। और हम अलग अलग मैसेज भी डाल रहे हैं। आजकल बहुत ही अच्छा विषय पे पास्टर जेवी श्रीसात बात कर रहे हैं और उसके बारे में मैसेज संदेश है, वो है फाइनेंशियल पे, और वो एक लंबा सीरीज है। तो मैं आपसे निवेदन करता हूं कि आप प्लीज इसमें ज्वाइन कीजिए। और हम देखते हैं कि जूम पे हम हर पहला गुरुवार और आखिरी गुरुवार, पहला गुरुवार आखिरी गुरुवार हर महीना हम पुनर्रचना मीटिंग जूम पे करते हैं। आप सब लोग ज्वाइन हो सकते हैं। और एवरी वेडनेसडे हर बुधवार 8 बजे बाइबल स्टडी न्यू होप ऑफ फेलोशिप के साथ मिलके पुनर्रचना हर बुधवार 8 बजे आप बाइबल स्टडी आप सुन सकते हैं, ज्वाइन हो सकते हैं। वहां पर भी हमारे रेवरेंड जोसेफ श्रीसात इस बाइबल स्टडी को लेते हैं और काफी लोग जुड़ रहे हैं। मैं सबसे निवेदन करूंगा कि आप भी जुड़िए, क्योंकि बहुत अच्छा और सुंदर वचन है। और जो भी अपने अपने चर्च में बाइबल स्टडी मराठी में चाहते हैं तो आप अपने चर्च से बात करके आप पास्टर जोसेफ श्रीसात से निवेदन कर सकते हैं और आप ज्वाइन हो। आप उनको निवेदन करके आपके चर्च में वो आके जूम के द्वारा बाइबल स्टडी वो लेंगे। तो जिसको भी इंटरेस्टेड है आप अपने चर्च में बात कीजिए और पास्टर जी का से निवेदन कीजिए और वो आके
आपके चर्च में जूम के द्वारा बाइबल स्टडी लेंगे। और यूट्यूब में आप यूट्यूब चैनल के द्वारा आप मराठी मैसेज पास्टर जोसेफ श्रीसाद का और रेडियो मैसेजेस जोसेफ श्रीसाद का आप सुन सकते हैं यूट्यूब में। और बहुत सारे लिटरेचर्स है, बहुत सारे पास्टर जोसेफ श्रीसाद ने बहुत सारे किताब लिखे हैं और अभी तक हमने रूथ को हम पब्लिश किए हैं। आने वाले समय में अलग अलग पुस्तक उन्होंने लिखा है, उसको भी हम पब्लिश कर रहे हैं। तो हम प्रार्थना कर रहे हैं और आपकी मदद की ओर देख रहे हैं। तो हम चाहते हैं कि अगर आपका मदद और सहयोग होगा तो हम मराठी में भी हम इस बुक्स को पब्लिश करेंगे। और इसी साल हमारा विचार है कि 10 मराठी बुक्स को लॉन्च करने के लिए। और फैमिली मैगजीन मराठी में हम हर 2 महीने में व्हाट्सएप के द्वारा भी भेज रहे हैं, तो आप उसका भी ये कर सकते हैं। आप अगर तो व्हाट्सएप में ज्वाइन होने के लिए आप एक नंबर को नोट डाउन कीजिए, 9319473370। आप इस नंबर पे आप व्हाट्सएप में मैसेज भेज सकते हैं कि आपको ज्वाइन होना है, तो हम पुनर्रचना मराठी ग्रुप में आपको हम ज्वाइन करेंगे। और सबसे निवेदन है आप सबसे कि हर दिन 1 मिनट समय निकाल के पुनर्रचना के लिए प्रार्थना कीजिए, क्योंकि प्रार्थना ही है जो इस मिनिस्ट्री को अब तक चलाते आया, बढ़ाते आया। और हम चाहते हैं कि आपके प्रार्थनाओं के द्वारा और आगे भी बढ़े। और अगर किसी को भी कोई डाउट है, बिब्लिकल डाउट है, प्रश्न है, तो आप एक फोन नंबर आप नोट डाउन कीजिए। ये पास्टर जोसेफ श्रीसाद से आप डायरेक्ट कांटेक्ट करके आप इस प्रश्न का उत्तर दे सकते हैं। फोन नंबर है 8928101858। मैं और एक बार दोहराता हूँ, 8928101858। आप इस नंबर पर डायल करके आपका जो भी प्रश्न है, जो भी डाउट है, या आप चाहते हैं कि पास्टर श्रीसाद आपके चर्च में बाइबल स्टडी लेना है जूम के द्वारा, तो इस नंबर पे आप कांटेक्ट कर सकते हैं। और अगर आप चाहते हैं, आपको प्रभु बात कर रहा है, अगर आप सपोर्ट करना चाहते हैं पुनर्रचना को, तो आप मसीह वंदना का बैंक अकाउंट है, आप इसके द्वारा आप पुनर्रचना को सपोर्ट कर सकते हैं। ये बैंक डिटेल्स है। और पेटीएम नंबर, आप पेटीएम नंबर भी नोट डाउन कर सकते हैं, 9319473370। मैं फिर से दोहराऊंगा, पेटीएम नंबर 9319473370। और मैं और एक विषय मैं कहना चाहता हूं कि हमारे बीच में भाई सुशील है, जो हमें वॉलंटरी आईटी में हेल्प करना चाह रहे हैं और उन्होंने कहा कि हम हेल्प करेंगे। तो ऐसा कोई भी पुनर्रचना को हेल्प कर सकते हैं वॉलंटरी, प्लीज आप इस नंबर पे आप कांटेक्ट कर सकते हैं और हमें बता सकते हैं। और फिर से सबको धन्यवाद, थैंक यू फॉर ज्वाइनिंग। और हमारा अगला पुनर्रचना मीटिंग होगा, अगला पुनर्रचना मीटिंग होगा, तो आप प्लीज ज्वाइन कीजिए। और उसका डेट आप सब देख रहे हैं कि कौन सा डेट को होगा, आप सब जानते हैं। तो आपसे निवेदन है कि 26 अगस्त फिर से पुनर्रचना मीटिंग होगा, आप सब लोग जुड़ने के लिए कोशिश कीजिए। सबको धन्यवाद, थैंक यू फॉर ज्वाइनिंग, थैंक यू फॉर आपने समय दिया और इस रिपोर्ट को सुना। और अब हम ओवर टू पास्टर श्रीसाद, जोसेफ श्रीसाद। आप सब उस वचन को सुनने के लिए बहुत इंतजार कर रहे हैं। सो आज का वचन का टॉपिक क्या है आप सब जानते हैं, और उस टॉपिक कोई बता सकता आज का टॉपिक क्या है, विषय क्या है? सबको म्यूट किया है। हाँ, आप अभी अनम्यूट करके आप बता सकते हैं कोई भी। आज का विषय क्या है? माझ्या प्रार्थनेचे आप अनम्यूट कर। माझ्या प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही? वेरी गुड सिस्टर, आपका फोन नंबर बताना, हम आपको एक मराठी में एक बुक किताब भेजेंगे। आपका फोन नंबर? प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। 99 एक सेकेंड।
हाँ बोलिए सिस्टर। 99 99 हाँ 60 60 60 हाँ ट्रिपल 111 हाँ 917। 917। हम आपको पास्टर शीशात का एक बुक है रूथ पे, बहुत अच्छा बुक है, क्योंकि आपने उत्सुक के साथ पहला अनम्यूट करके आपने बताया, इसलिए आपको एक गिफ्ट है। सो नाउ ओवर टू पास्टर। एक्सक्यूज मी सर, So, वो बुक मैंने ही टाइपिंग किया है। अच्छा 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 Same अच्छा, kind of one. ठीक है। फिर भी आपके पास मिल गया वो बुक? Send the other यस one. सर, Send the other one. Once you have the Okay. 6, सेंड मी you द can अदर, Okay. सेंड मी द अदर वन। Okay, definitely. We'll send another book. Thank you, Thank you, sister, sir. for all your help and support. Now over to Joseph Shishat. थँक यू ब्रदर अब्राहम. Okay, thank आणि you, sir. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावात आपलं स्वागत करतो या नवीन महिन्याच्या हा पहिला गुरुवार. आणि परमेश्वराच्या कृपेने 10 वर्ष मी रेडिओवर संदेश दिले आणि जवळजवळ मी त्या दिवशी विचार करत होतो 160च्या वर विषय घेतलेले आहेत. शास्त्राचे पुस्तकं, वेगवेगळ्या जीवनावरचे, चारित्र्यावरचे पुस्तकं आणि वेगवेगळे विषय. आणि हे प्लीज सर्व- बी लाउडर, थोड़ा आवाज नहीं आ रहा है. हे सर्व आपल्यासाठी उपलब्ध आहेत. अभी आ रहा है आवाज? आ रहा है। नहीं, Yes, कोई it's मेरा coming. आवाज नहीं आ रहा है. नहीं, वो नेटवर्क प्रॉब्लम होगा तो उनके पास स्लो हो सकता है। आ रहा है। हाँ, और प्लीज एक रिक्वेस्ट है कि मैसेज शुरू होने के बाद बीच में मत बोलिए. जो कुछ आपको बोलना है आप कमेंट्स में दे दीजिए. मेरा लिंक ब्रेक होता है तो प्लीज डो नॉट म्यूट एवरीवन. अब्राहम, whatever they want to say, let them put it in writing. सर्वांनी लक्षात घ्या, आवाज येतो किंवा नाही, जर काही तक्रारी असतील तर तुम्ही कॉमेंट मध्ये टाका. बोलून मेसेज मध्ये ब्रेक करू नका, कारण आपण देवाचं वचन ऐकत आहोत. आमेन. ओके, प्रेज द लॉर्ड. तर जवळजवळ 160 विषयांच्या वर हे संदेश आहेत. हळूहळू एक एक पुस्तक रूपाने ते तुमच्यासाठी उपलब्ध होतील. आणि पुन्हा एकदा ज्यावेळेस रेडिओ बंद झाल्यानंतर आज युट्यूब आणि इंटरनेटच्या द्वारे देवाने त्याचं वचन गाजवण्याची, शिकवण्याची संधी दिली, म्हणून मी त्याचे आभार मानतो. आणि तुम्ही या ठिकाणी जे आशीर्वादित होत आहात, जे आम्हाला उत्तेजन देता, जे फोन करतात मला आणि व्हॉट्सअप मेसेजेस पाठवतात की कशा रीतीने देव त्याच्या वचनाने तुमच्याशी बोलत आहे, त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि आपले आभार मानतो. सर्व मान, महिमा, गौरव आपण त्याला देऊया. तर आता आपण आजच्या विषयाकडे वळणार आहोत. खरं तर ख्रिस्ती जीवनात एक रहस्य आहे की देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर काही वेळा का देत नाही. इट इज वन ऑफ द मिस्ट्रीज ऑफ द ख्रिश्चन लाईफ. वाय डोंट माय प्रेयर्स गेट आन्सर्ड? आणि आज आपण याचं उत्तर देवाच्या वचनातून, पवित्र शास्त्रातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया की हे देवाकडून असतं, देव उत्तर देत नाही, की आपण त्याचं उत्तर ऐकत नाही, त्याने काय दिलं ते समजत नाही. आता हा जो प्रॉब्लेम आहे प्रार्थनेचे उत्तर न मिळण्याचा, हा प्रॉब्लेम आपल्या पिढीत किंवा आपल्या काळात सुरू झालेला नाही, तर हा जुन्या काळापासून, प्राचीन काळापासूनची ही समस्या आहे देवाच्या लोकांची. अनेक देवाचे सेवक, अनेक संदेश ते ह्याच्यातून गेलेले आहेत. त्यांनी या मनस्थितीला, परिस्थितीला तोंड दिलेलं आहे की देव माझ्या प्रार्थनेचे उत्तर का देत नाही. आणि बरेचसे प्रश्न आमच्या सारख्यांना, मला देखील जे विचारले जातात बाहेरगाव मीटिंग मध्ये किंवा फोनवर, की आम्ही इतक्या दिवसापासून प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत, विश्वास झालेला आहे, पण माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळालेलं नाही. कदाचित आज हा तुमचा प्रश्न असेल. आणि याच्यामुळे काही वेळेस लोक थंडावतात, देवापासून दूर जातात. याचा फायदा शैतान घेतो आणि माणसाला देवापासून दूर करतो, वेगवेगळे देवाविषयीचे गैरसमज निर्माण करतो आणि हळूहळू आपण देवापासून दूर जातो. पण तसं होण्याची गरज नाही. आज आपण देवाच्या वचनातून पाहू की आपल्या प्रार्थनेची उत्तर काही वेळा वेळेवर का मिळत नाही. तर हा प्रॉब्लेम आपल्या पिढीत सुरू झालेला नाही.
मी तुम्हाला सांगितलं. हबक्कूक संदेश त्याला हा अनुभव आला आणि हबक्कूक 1 वचन 2 आणि 3 मध्ये तो असं म्हणतो, हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो, तरी तू सुटका करत नाहीस. मला अधर्म का पाहायला लावतोस, विपत्ती मला का दाखवतोस. लुटालूट व जुलूम माझ्या समोर आहे, कलह चालला आहे, वाद उपस्थित झालेला आहे. हबक्कूक 1:1, 2 आणि 3. हबक्कूकचा पहिला अध्याय वचन 2 आणि 3. तर बघा, हबक्कूक सारखा संदेश परमेश्वराला विचारत आहे की मी किती वेळ ओरडू, किती वेळ प्रार्थना करतो, तू उत्तर का देत नाहीस. नंतर आणखी एक पुरुष, क्षमा करा, ज्याच्यासारखं दुःख कोणी भोगलं नाही, पण देवाने त्याला त्याच्यातून पार आणला, आणि तो होता योग. आणि योबाने त्या दुःख प्रसंगात असताना, सर्व काही गमावलेलं असताना, आपले मुलं बाळ गमावलेले असताना, त्याने असा प्रश्न विचारला. योग 31 आणि वचन 35 मध्ये, माझे कोणी ऐकणार असता तर किती बरं झाले असते. हेच माझे हस्तकर सर्व समर्थाने मला जाब द्यावा. माझ्या प्रतिवाद्याचा लेखी आरोप दाखल झाला तर किती बरं झालं असतं. ही कळकळीची विनंती तो देवाला करत आहे त्या प्रसंगात, त्या संकट समयात. म्हणजे बघा, योग देखील या परिस्थितीतून गेला. आणि म्हणून आज जर तुम्हाला असं वाटत असेल, आज जर तुम्ही या मनस्थितीत असाल, तर धीर धरा. तुमच्यासारखे, माझ्यासारखे लोक आपल्या पूर्वी होऊन गेले की त्यांनी या प्रश्नाला तोंड दिलं की देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही. आणि नंतर स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता दावीद देखील असं म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार सर्व काळ काय, तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार. किती वेळेस असं वाटतं नाही की जसं देवाने आपल्यापासून तोंड फिरवलेलं आहे, तो आपल्याकडे लक्ष देत नाही. आणि मग पुढे तो म्हणतो, मी कोठवर मनात बेत योजित राहावे आणि दिवसभर हृदयात का दुःख भोगावे, का दुःख वागवावे. कोठवर माझा शत्रू माझ्यावर वरचढ होणार. स्तोत्र 13 वचन 1 आणि 2. तर या सर्व शास्त्र भागावरून आपल्याला दिसून येतं की देवाचे लोक आणि संदेष्टे देखील, त्यांनी देखील हा प्रॉब्लेम फेस केला की प्रार्थनेचं उत्तर जेव्हा मिळालं नाही, त्याने देखील प्रश्न विचारले. त्यांना त्यांच्या देखील मनात वेगवेगळ्या शंका, वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. तर प्रार्थना कोणासाठी आहे? प्रार्थना म्हणजे केवळ एक शॉपिंग लिस्ट, केवळ इमर्जन्सी आणीबाणीच्या प्रसंगी काहीतरी घडल्यावर प्रार्थना करा असं नाही. तर प्रार्थना हे देवाचं संभाषण, देवाच्या सानिध्यात असणं, देवाच्या लोकांसाठी आहे. हे तुम्ही आणि मी जे देवाचे पुत्र आणि कन्या, हे आपलं सौभाग्य आहे. प्रार्थना म्हणजे काहीतरी मागणं नाही. प्रार्थना म्हणजे काहीतरी झाल्यावरच प्रार्थना करायची असं नाही. ज्यावेळेस देवाने ऊर्जेला माणूस निर्माण केला, सर्व काही त्यांच्याजवळ होतं, आणि म्हणून प्रार्थना करायचा विषयच नव्हता की मला हे दे, ते दे किंवा हे करते. आणि सर्व काही उपलब्ध होतं, परिपूर्ण होतं. आणि शास्त्र सांगते की देव त्यांच्याशी बोलत असेल आणि ते देवाच्या समागमे राहत असेल. म्हणजे प्रार्थना म्हणजे देवाच्या समागमे राहणे, त्याच्या सहवासात राहणे. काही लोकांना असं वाटतं की प्रार्थना म्हणजे काहीतरी झाल्यावरच प्रार्थना करायची. तसं नाही. प्रार्थना म्हणजे देवाच्या सहवासात राहणे. आणि म्हणून हे सौभाग्य फक्त आणि फक्त देवाच्या लोकांसाठी आहे. जे देवाकडे वळले नाही, ज्यांचा तारण झालेला नाही, त्यांना प्रार्थनेचा आनंद घेता येत नाही. प्रार्थनेचं महत्व त्यांना समजत. प्रेज द लॉर्ड. पण काही वेळेस आपण जे देवाचे लोक, आपल्या देखील मनात असा विचार येतो की देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर का देत नाही. आणि काही प्रसंगी तो देत नाही आणि देणारही नाही. आणि याचे काही कारण आहेत. आज मी तुम्हाला 7 कारण शास्त्रातून सांगणार आहे. टुडे आय एम गोइंग टू शेअर विथ यू 7 reasons for unanswered prayers. There are 7 reasons in the word of God. The first reason is because we have not prayed. Because
वी हॅव नॉट प्रेड. वी डोंट प्रे, कारण आपण प्रार्थना करत नाही. काही वेळेस आपल्याला वाटतं की आपण करू शकतो, कशाला कशाला देवापर्यंत जायचं, प्रार्थना करायची, हे मी हँडल करू शकतो, हे मी त्यांना काम सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलं की ते काम, आणि म्हणून आपण प्रार्थना करेल. आणि म्हणून याकोबाचे पत्राचा 4था अध्याय आणि 2ऱ्या वचनात याकोब असं लिहितो, जेम्स चॅप्टर 4 and verse 2, he writes, तुम्ही लोभ धरिता तरी तुम्हाला प्राप्त होत नाही, तुम्ही घात व हेवा करता तरी इष्ट ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही, तुम्ही भांडता व लढता. आणि आता ऐका, तो म्हणतो तुम्ही मागत नाही, यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणजे पहिलं कारण काय, तुम्ही मागत नाही किंवा प्रार्थना करत नाही, बिकॉज वी डोंट आस्क, बिकॉज वी डोंट प्रे. तर काही वेळेस आपण मागायला विसरतो, काही वेळेस आपल्याला वाटतं की काय प्रार्थना करायची त्याच्यासाठी, क्षुल्लक गोष्टी, पण क्षुल्लक प्रॉब्लेम वाढून मोठा प्रॉब्लेम होतो. प्रभू येशूने देखील मत्ती 7 आणि 7 मध्ये असं सांगितलं की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. प्रभू येशूने गॅरंटी दिली. जीसस ऑल्सो गेव अस द गॅरंटी. मॅथ्यू 7 and verse 7, आस्क अँड यू शॉल रिसीव्ह. आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो किंवा देवाला मागतो, तेव्हा आपल्याला मिळेल याची गॅरंटी आहे. काय माहित देव देतो की असा विषय नाही. आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहे मत्ती 7:7 की मागा म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल किंवा मिळेल. आमेन. तर पहिलं कारण आपण मागत नाही, प्रार्थना करत नाही. फर्स्ट रिझन इज बिकॉज सिम्पली वी डोंट आस्क और वी डोंट प्रे. नाउ द सेकंड रिझन इज बिकॉज ऑफ अनकन्फेस्ड सिन. दुसरं कारण, दुसरा पॉइंट हा की कबूल न केलेले पाप किंवा पाप, कबूल न केलेलं पाप किंवा पाप, बिकॉज ऑफ अनकन्फेस्ड सिन. आता काही शास्त्रभाग मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही नोट डाऊन करा. स्तोत्र 66 आणि वचन 18, Psalm 66:18. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असतात तर प्रभू माझे न आहे. म्हणजे माझ्या मनात जर वाईट विचार असला तर प्रभू माझे ऐकणार नाही. म्हणजे जर आपल्या मनात दुष्ट विचार, चुकीचे विचार, कबूल न केलेला पाप असेल तर आपली प्रार्थना ऐकू जाणार नाही. नीतिसूत्रे 15 आणि 29, Proverbs 15:29. परमेश्वर दुष्कर्मापासून, दुर्जनापासून दूर राहतो, पण तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. दुर्जनापासून दूर राहतो, पण धार्मिकाची किंवा त्याच्या लेखनाची प्रार्थना ऐकतो. Proverbs 15:29, नीतिसूत्रे 15:29. आणि नंतर नीतिसूत्रे 28 आणि वचन 9, Proverbs 28:9. धर्मशास्त्र काढी पडू नये म्हणून जो आपला कान फिरवतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. नीतिसूत्रे 28:9, Proverbs 28:9. वन मोर रिझन. धर्मशास्त्र कानी पडू नये. धर्मशास्त्र म्हणजे वचन, म्हणजे शास्त्रलेख, बायबल स्टडी किंवा उपदेश. कानी पडू नये म्हणून जो आपला कान फिरवतो किंवा दुर्लक्ष करतो त्याची प्रार्थना देखील शास्त्र सांगतो वीट आणणारी आहे. मग आता इकडे ऐका, प्रार्थनेचा आणि देवाचं वचन ऐकण्याचा किंवा वाचण्याचा संबंध आहे का? थेट संबंध आहे. थेट संबंध आहे. आपण देवाचं वचन कसं ऐकतो, कारण देवाचं वचन त्याची वाणी आहे, त्याच्यावर देव आपला ऐकतो की नाही हे अवलंबून आहे. हाऊ वी पे अटेन्शन टू गॉड्स वर्ड, ऑन दॅट डिपेंड्स हाऊ गॉड लिसन्स और अटेंड्स टू आवर प्रेयर्स. आमेन. यशया 1 आणि 15 मध्ये यशया संदेष्टा असं लिहितो, तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. आणि परमेश्वराचे वाक्य आहे यशया 1:15, Isaiah 1:5. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो, तुम्ही किती विनवण्या केल्या तरी ते ऐकत नाही. का? कारण तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत, तुमचे हात दुष्कर्माने भरलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण नको ते चुकीच्या गोष्टी करतो आणि तरी प्रार्थना करतो, देव ऐकत नाही. आणि म्हणून दुसरं कारण,
सेकंड रिझन फॉर अनआन्सर्ड प्रेयर. दुसरं कारण की ज्यावेळेस आपण पाप करतो आणि ते कबूल करीत नाही, ते कबूल केलेलं असतं, त्यावेळेस ते देव आणि आपल्यामध्ये अडखळण असत. आणि मग यशाया 59:1 आणि 2 ते परिचित असं वचन, द फॅमिलियर वर्स इन आयझाया 59, 1 and 2. पहा, उद्धार करवत नाहीत का परमेश्वराचा हात पोकळा झाला नाही, ऐकू येत नाहीत का त्याचा कान मंद झाला, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आड भित्तीप्रमाणे झाले आहे. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही व तुमचे ऐकत नाही. यशाया 59:1 आणि 2, आयझाया 59, 1. म्हणजे आपले पाप, तो म्हणतो की देवाला ऐकू येत नाहीत का त्याचा कान मंद झालेला नाही, किंवा देऊ शकत नाहीत का त्याचा हात पोकळा झालेला नाही. पण आपल्या पापामुळे आपले पाप देव आणि आपल्यामध्ये आडभिंतीप्रमाणे होतात. म्हणून जोपर्यंत आपण आपलं पाप कबूल करीत नाही, क्षमा मागत नाही, तोपर्यंत प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. Praise the Lord. तर पहिलं कारण काय? आपण प्रार्थना करीत नाही, मागत नाही. दुसरं कारण काय? की आपण कबूल न केलेले पाप, आपण जे चुका पाप करतो ते जर कबूल केलं तर देव आपला ऐकत नाही. तर तिसरं कारण बघा, आणि त्याच्यापूर्वी योहान असं लिहितो, 1 योहान 1 आणि 9 मध्ये, की जर आपण आपली पाप पदरी घेतो तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, तो आपल्या सर्व पापांची क्षमा करेल. आणि पुढे असं लिहितो की प्रभू येशूचं रक्त सर्व पापांपासून आपल्याला शुद्ध करेल. Still muted, sir. Still muted. Unmute yourself. Sir, unmute yourself. Can you hear me? Yes, yes, yes. 1 योहान 1 आणि 9, 1 John 1:9. If we confess our sins, he is faithful and just to forgive us our sins, to cleanse us from all unrighteousness. And then he goes on to say, the blood of Jesus Christ cleanses us from all sin. म्हणजे जर आपण पाप कबूल केलं, मग ते कोणतंही असो, किती भयंकर असो, तर आपल्याला गॅरंटी आहे, खात्री आहे की देव प्रभू येशू आपल्या पापाची क्षमा करेल. म्हणजे विषय हा नाही की आता माझ्या हातून एवढी मोठी चूक घडली, एवढे पाप, आता मी कशी काही प्रार्थना करू. कदाचित तुमचा हा प्रॉब्लेम असेल, अनेकांचा हा प्रॉब्लेम असेल, आणि मग ते दुसऱ्यांना सांगतात की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, दुसऱ्यांना प्रेरित. पण जर आपण आपली चूक केली तर तो आपल्या पापाची क्षमा करू शकतो. तिसरं कारण, याकोबाचे पत्र याच्या पहिल्या अध्यायात, द थर्ड रिझन इज इन द लेटर ऑफ जेम्स चॅप्टर 1, जेम्स 1, याकोब 1 आणि वचन 6 ते 8 या ठिकाणी तो काय लिहितो आपण जरा वाचूया. तो म्हणतो, 5व्या वचनापासून आपण जरा वाचू. तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे. मागावे म्हणजे प्रार्थना करावी, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणाला दोष न लावता सर्वांना दातृत्वाने देतो. देव दोष लावतो का? नाही. मग दोष कोण लावतो? सैतान आणि त्याचे एजंट, त्याचे लोक. देव दोष लावत नाही, देव उलट क्षमा करून आपल्याला जवळ घेतो. वचन 6, पण त्याने काही संशय न धरिता विश्वासाने मागावे. कसे मागावे? संशय न धरता विश्वासाने मागावे. संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचमलेल्या समुद्राच्या लाटेसारखा. काही वेळेस समुद्राला भरती येते. आम्ही रत्नागिरीला असताना, आणि त्यावेळेस माझं नुकतंच नवीन लग्न झालेलं होतं आणि 6 महिन्याने रत्नागिरीला बदली, आणि आम्ही दोघं असताना संध्याकाळी रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर ऑफिस सुटल्यावर जाऊन बसत. आणि मग काही वेळेस असं वाटायचं की पाणी खूप दूर आहे, तिथपर्यंत लाट आहे, आणि अचानक ती लाट आमच्यापर्यंत, अचानक उठून मागे पडत जावं लागायचं. म्हणजे समुद्राच्या लाटा काही वेळेस उंच उसळतात, काही वेळेस आपल्याला वाटतं की एकदम काही नाही. तसं संशय धरणारा माणूस याकोब म्हणतो
की काही वेळेस एकदम हाय असतो, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि काही वेळेस काय असतो, एकदम डाऊन असतो, की आपल्याला धक्का मारून सांगावं लागतं की साक्ष द्या, प्रेज द लॉर्ड म्हणा. हे का होतं? मनात संशय असल्यामुळे आणि आपल्या विचारांमुळे. तर तो म्हणतो वचन 7 आणि 8, असा मनुष्य दोन मनाचा असून आपल्या सर्व मार्गात चंचल असतो. आणि आता ऐका, आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. किती विषय. त्याने जरी प्रार्थना केली, उपास केली, त्याने समजू नये की आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल का? कारण मनात संशय, दोन मनाचा. दिलं तर बरोबर, नाही दिलं तर. समजा जर देवाने प्रार्थनेचं उत्तर नाही दिलं तर प्लॅन बी माझ्याजवळ तयार. समजा जर देवाने नाही काम केलं तर मी यांना सांगेन. हालेलुया. किती जणांना समजतं मी काय बोलतो. तर दुसरं कारण हे अविश्वास किंवा शंका. द थर्ड रिझन इज, तिसरं कारण, क्षमा करा, द थर्ड रिझन, तिसरं कारण काय, की आपल्या मनात असलेली अविश्वास किंवा शंका. आणि जर शंका असेल तर याकोब 1:8 मध्ये सांगितलेलं आहे की आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजून नये. आणि ज्या वेळेस आपल्याला डाऊट असतो, शंका असते की खरंच होईल का, खरंच देव करेल का, नाही पण ते असं सांगतात, नाही पण डॉक्टरने असं सांगितलं, नाही पण परिस्थिती अशी आहे, अशी जर शंका असेल तर मी तुम्हाला सांगतो, प्रार्थना करून काही उपयोग होणार नाही. आता चौथं कारण, द फोर्थ रिझन फॉर अनआन्सर्ड प्रेयर. चौथं कारण काय? याकोबाचे पत्राचा 4था अध्याय आणि 3रं वचन, जेम्स चॅप्टर 4 and verse 3. तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. म्हणजे कसं? म्हणजे आपल्या चैनी करता खर्चावे म्हणून मागता, किंवा आपल्या इच्छेसाठी आपल्याला पाहिजे, एक शौक म्हणून, एक इच्छा म्हणून. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्या मनासारखं व्हावं किंवा आपल्याला अमुक गोष्ट मिळावी, आपल्या चैनीसाठी, गरज नसताना सुद्धा, म्हणजे चुकीचा हेतू, स्वार्थी हेतू, तर त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही मागता पण तुम्हाला प्राप्त होत नाही, कारण अयोग्य प्रकारे मागता. म्हणजे जर अयोग्य प्रकारे स्वतःच्या चैनीसाठी, स्वार्थासाठी किंवा इतर कारणासाठी जर आपण मागितलं तर देव त्या प्रार्थनेचं उत्तर देत नसतो. आता थोडस पुढे जर आपण वाचलं योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये, तो असं लिहितो, 1 John chapter 5 and verse 14, पहिले योहान 5 आणि वचन 14. त्याच्याविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की, आणि भरोसा हा शब्द अंडरलाईन करा, कारण आज अनेक बिलीवर लोकांना भरोसा नाही, अनेक विश्वासधाऱ्यांमध्ये अविश्वास आणि शंका आहे. पहिले योहान 5:4-14 मध्ये तो लिहितो, त्याच्याविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल किंवा ऐकतो. म्हणजे काय? जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे मागतो तर नक्की गॅरंटी आहे की आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. पण तुम्ही म्हणाल त्याची इच्छा आपल्याला कशी कळेल? त्याची इच्छा या त्याच्या शास्त्रात, त्याच्या वचनात, देवाने त्याच्या वचनात त्याची इच्छा प्रगट केलेली आहे. आणि वचन जेव्हा माहित होतं तेव्हा देवाची इच्छा, देवाचं विचार आपल्याला कळू लागतो. आणि मग आपण त्याप्रमाणे जेव्हा प्रार्थना करायला लागतो तेव्हा आपल्याला फटाफट प्रार्थनेचे उत्तर मिळायला लागतात. हालेलुया. कारण देव त्याच्या वचनाला बांधलेला. हालेलुया. मग पुढे जर आपण पाहिलं तर मत्ती 6:19 मध्ये ती प्रभूने शिकवलेली प्रार्थना, जे ख्रिस्ती लोक दर रविवारी करतात चर्चमध्ये आणि प्रत्येक मीटिंग मध्ये, प्रभूची प्रार्थना. ऐका, मला काय म्हणायचं आहे, तिला प्रभूची प्रार्थना म्हणत आलेली आहे. मी म्हटलं तुम्ही म्हणत असाल, अनेक जण म्हणतात, पण ऍक्च्युली ती प्रभूची प्रार्थना नाही. प्रभूची प्रार्थना योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये जी गेत्सेमने बागेत त्यांनी केली ती प्रभूची प्रार्थना आहे. मत्ती 6 मध्ये जी प्रार्थना आहे ती प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे. इट इज अ डिसायपल्स प्रेयर, नॉट अ लॉर्ड्स प्रेयर.
The Lord's Prayer is in John 17, prayed in the Garden of Gethsemane. But falsely, wrongly, it is called the Lord's Prayer. It is a prayer of the disciples. It should be called the disciples' prayer. तिला खरं तर शिष्यांची प्रार्थना म्हणायला पाहिजे. तर त्या प्रार्थनेत प्रभू येशूने असं शिकवलं की अशा प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील बापा. आणि पुढं तो म्हणतो, तुझे राज्य येवो, वचन 19, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. म्हणजे स्वर्गात असं आहे तसं पृथ्वीवर होऊ शकतं का? हो. मौगीच प्रभू येशूने सांगितलं का? नाही. तर त्याने सांगितलं म्हणजे होऊ शकतं. आणि जर होऊ शकतं तर तुम्ही आणि मी तशी प्रार्थना केली पाहिजे की जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर मी हयातीत जिवंत असताना माझ्या जीवनात तुझ्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. किती जण ऐकत आहे. आणि मग स्तोत्रकर्त्याने केलेली ती प्रार्थना आणि त्याला दिलेलं दैवाने आश्वासन. स्तोत्र 37:4 मध्ये, Psalm 37 and verse 4. या ठिकाणी तो म्हणतो, स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो 3ऱ्या वचनापासून, परमेश्वरावर भाव ठेव, सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, सत्याचे अवलंबन कर. म्हणजे वचन 4, परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल किंवा परमेश्वराचा आनंद तुला प्राप्त होईल. आणि मग काय होईल? तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. He shall give you the desires of your heart. Delight yourself in the Lord, and He shall give you the desires of your heart. Psalm 37 and verse 4. म्हणजे आपला मनोरथ, आपल्याला जे वाटतं असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. आपले मनोरथ देव कधी पूर्ण करतो? जेव्हा आपण त्याच्याशी इतका क्लोज नात्यामध्ये असतो, त्याच्याशी ते जवळ संबंधात असतो, जवळच्या, की तो आपला आनंद होतो. आपल्याला प्रार्थना किंवा चर्च किंवा शास्त्र वाचन बोरिंग वाटत नाही, कंटाळवाणं वाटत नाही. आपल्याला उलट आनंद वाटतो की प्रभू तू मला शिकव, माझ्या शिकव. किती जणांना शास्त्रात आनंद वाटतो? फार थोडे लोक आहेत नाही का जे हात वर करतात, जे आणि काही जण उगीच खुश करण्यासाठी हात वर करतात की मी पण देवाला माहिती आहे, तुम्हाला माहिती, खरंच हे शास्त्र वचन तुम्हाला आनंदित करणार आहे का? देवाची भक्ती तुम्हाला आनंदित करणारे आहे, बायबल स्टडी तुम्हाला आनंदित करणारे आहे. ते जेव्हा आनंद होतो त्यावेळेस, जेव्हा आपल्याला प्रार्थना हे बोरिंग नाही, कंटाळवाणी नाही, तर आनंद वाटू लागतो, तेव्हा देव आपले मनोरथ पूर्ण करायला लागतो. आमेन. हालेलुया. आणि त्याचं आश्वासन आहे. आता तर चौथं कारण काय? की चुकीच्या दृष्टिकोनातून माग. भलतच काय, आणि बऱ्याच वेळेस असं होतं आणि झालेलं आहे. मी चुकीचं मागितलेलं आहे, तुम्ही चुकीचं मागितलेलं आहे. जेव्हा आपल्याला माहित नव्हतं, माहित नसतं तेव्हा. पण देवाची स्तुती असो की देव चुकीच्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही. किती जण आमेन म्हणू शकतो? तर उदाहरणार्थ, ज्यावेळी एक दिवशी असं झालं की प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना पेत्र, याकोब, योहान यांना डोंगरावर नेलं आणि त्याचं रूप पालटलं, रूपांतर झालं. आणि लगेच पेत्र बोलला की आता आपण इथेच राहू. एक तंबू मी तुझ्यासाठी, एक तंबू एलियासाठी आणि एक तंबू मोशेसाठी बांधू. आपण डोंगरावरच राहू. खाली जायची, लोकांसाठी प्रेयर करायची कटकट. आता पेत्राला वाटलं की मी फार चांगला सल्ला, फार उत्तम सल्ला प्रभू येशूला देतो, पण ते चुकीचं होतं. त्या डोंगरावर फक्त 3 शिष्यांना घेऊन राहायला प्रभू येशू आलेला होता नाही. पण त्यावेळी जे पेत्राने बोलला, जे मागितलं, ते चुकीचं होतं. तसं काही वेळेस आपण चुकीचं होतो, इमोशनल होऊन आपण म्हणतो. आता अनेकदा याकोब आणि योहान यांच्या आईने प्रभू येशूकडे येऊन विनंती केली की जेव्हा आपण आपल्या राज्यात याल तेव्हा माझ्या एका मुलाला तुमच्या डावीकडे, दुसऱ्या मुलाला उजवीकडे बसवलं. आता ही काय विनंती आहे का? ही काय प्रार्थना आहे का? आणि 12 शिष्य ऐकतात, विचार करतात. त्यांना कसं वाटलं असेल की हिच्याच मुलांना एकाला उजवीकडे, एकाला डावीकडे. आता ही विनंती कशी होती? चुकीची होती. तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण आपले उद्देश, हेतू चुकीचे असतात. आपल्याला माहित नसतं आपण काय बोलतोय, काय प्रेयर करतो, काय म्हणतो. आणि आज अनेकांची तशी अवस्था आहे. ते कळकळून, रडून, ओरडून प्रार्थना करतात,
पण बऱ्याचशा वेळेस काय असतं की नॉलेज नसतं, म्हणून नॉलेज किंवा ज्ञान पण पाहिजे आणि आवेश पण पाहिजे. Praise the Lord. काही जणांना आवेश आहे पण ज्ञान नाही, काही जणांना ज्ञान आहे पण आवेश नाही. एकदम थंडपणे असा उपदेश करतात, हळूच प्रार्थना करतात, पण थोडस आवेश इमोशन पण पाहिजे, पण त्याच्याबरोबर ज्ञान पण पाहिजे. हालेलुया. तर आणि मग ते पेत्राचं उदाहरण उतावळेपणा तो प्रभू येशूने जेव्हा सांगितलं की यरूशलेमात आपण जातो आहोत, तिथे मनुष्याचा पुत्र अटक करण्यात येईल, त्याचा छळ होईल, आणि लगेच पेत्र काय म्हणतो, प्रभू आपल्याला असं काही न हो. आता हे जे पेत्र बोलला किंवा ही जी प्रेयर केली किंवा मागितलं, हे काय होतं, त्याच्या इच्छेप्रमाणे होतं आणि ते रॉंग, चुकीचं होतं. प्रभू येशू त्याच्यासाठी जगात आलेला होता, पण ह्याला ते कळलं नाही. तसं कधी कधी आवेशाच्या भरात आपण चुकीचं बोलतो, चुकीचं म्हणतो, म्हणून प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. Sometimes we ask with the wrong motives. That is the fourth reason. We don't know what we ask. Peter said, you need not go to the cross, Lord, it shall never be to you. And then Peter said to Jesus that we'll build 2 tabernacles and we'll stay here on the mount. That was a wrong desire. Or James and John's mother asking Jesus that when you come into your kingdom, let one of my sons sit on the left and other on the right. And that was again a wrong prayer. So the fourth reason is because our prayers are not answered because we ask with wrong motives. चौथं कारण प्रार्थनेचे उत्तर न मिळण्याचं, चुकीचे उद्देश किंवा चुकीच्या गोष्टी आपण मागतो. पाचवं कारण काय? What is the fifth reason? पाचवं कारण प्रार्थनेचं उत्तर न मिळण्याचं. मार्क 11:25 आणि 26. मार्क chapter 11 and verse 25. 24th, Mark 11:24 everyone likes. But here is one verse 25 on which verse 24 continues. मार्क 11:24 हे वचन सर्वांना वाचायला, आवडायला, विश्वास धरायला आवडतं, कबूल करायला आवडतं. मार्क 11:24. पण लगेचच 25वा वचन आहे आणि 25वा वचनावर 25वा वचन 24वा वचनाशी संबंधित. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा. हे यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करा. आणि हे प्रभू येशूचे वाक्य आहे. हे कोणत्या पालकांचे, माझे सेवकाचे वाक्य नाही, शिष्यांचे. हे ऍक्च्युअली प्रभू येशूचे शब्द आहेत. These are Jesus' word, not his apostles or disciples or my words. Mark 11:25 he says, if when you stand praying, if you have anything against anyone, कोणाविरुद्ध काय, म्हणजे कोणाच्याही विरुद्ध काही नसलं तर आपली प्रार्थना मान्य होते. आणि मग तो म्हणतो, परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. पण कोणीतरी म्हणेल, नाही पण ते माझी क्षमा करायला पाहिजे नाही, पण तुम्हाला माहित नाही ते कसे आहेत. ते कसेही असो, तुम्हाला तर देवाशी कनेक्शन जोडलेलं ठेवायचं, देवाच्या नात्याशी कनेक्टेड व्हायचं, तर तुम्ही त्यांना क्षमा केली पाहिजे. त्यांनी जरी नाही केली तरीही. म्हणून पाचवं कारण, द फिफ्थ रिझन फॉर अनआन्सर्ड प्रेयर्स, अनरिझॉल्व्ड कॉन्फ्लिक्ट्स, न मिटवलेले वाद. पाचवं कारण प्रार्थनेचे उत्तर न मिळण्याचं काय? न मिटवलेले वाद. जो आपला कोणाशी वाद असतो, आपण क्षमा केलेली नसते, आपल्या मनात तो राग असतो, आपण ठेवलेला असतो, त्यावेळेस ती गोष्ट अडखळण होते. कारण देव म्हणतो, मी जर तुझी क्षमा केली, तू देखील क्षमा केली पाहिजे. किती वेळेस? 7च्या 70 वेळेस. आमेन. मला माहिती आहे अशा वेळेस कोणी जास्त आमेन म्हणणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की देवाचं वचन आहे. विषयाने किती वेळेस मी क्षमा करावी, किती वेळेस त्यांनी मला दुखवायचं. विषय हा आहे की जर आपण क्षमा केली नाही तर तो आपली क्षमा करणार नाही, आणि जर क्षमा केली नाही तर आपल्या प्रार्थनेला अडखळण होईल, उत्तर मिळणार नाही. आमेन.
म्हणजे आपलं दुसऱ्यांशी जे नातं आहे याचा आणि प्रार्थनेचा किती घनिष्ठ संबंध आहे. तुम्ही म्हणाल की ते पर्सनल आहे, प्रार्थना पण पर्सनल आहे. आणि म्हणून पर्सनल गोष्टी, पर्सनल नातं, पर्सनल वैयक्तिक संबंध जर नीट नसेल, जर क्षमा केली नसेल, वाद असतील, तर प्रार्थनेला अडथळा येऊ शकतो. मत्तई 5:23 आणि 24, मॅथ्यू 5:23 and 24. आणि हे महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो, ऑफरिंग काही वेळेस तुम्ही म्हणाल की आम्ही दशांशाने आपण देतो, पण काही वेळेस आपण जे देवाला देतो ते देखील ह्या कारणामुळे अडथळा होतो. आणि जे आपण देतो किंवा दिलेलं आहे त्याचं देखील आपल्याला रिटर्न मिळत नाही. आणि परत एकदा हे प्रभू येशूचे शब्द आहेत, मत्तई 5:23 आणि 24. तो म्हणतो, and these are Jesus' words, even when we give offering, tithes and offerings, sometimes the blessings, the return we need to receive, we do not, because of this only reason. मत्तई 5:23, यास्तव तो आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता. आपण आपल्या भावाचे अपराधी आहोत असे तेथे तुला स्मरण झाले. तिथं जर आठवलं की अरे माझा ह्याच्यावर किंवा ह्याच्याबद्दल राग आहे, ऑफरिंग देताना किंवा दिल्यावर, तर काय करावे? तर वचन 24 वर्स 24, तर तेथेच वेदी पुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा. आणि प्रभूशीचे वाक्य लक्षात घ्या, माझे नाही. तेथेच ठेव आणि निघून जा. प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण. देवाला देण्याचा आणि दुसऱ्याला क्षमा करण्याचा संबंध आहे का? आर्थिक आशीर्वादात वाढण्याचा आणि क्षमा न करण्याचा संबंध आहे का? डायरेक्ट संबंध आहे, असं प्रभू येशू म्हणतो की जर आपण क्षमा केली नाही, मनात कोणाबद्दल काही ठेवलं आणि जरी आपण कितीही देवाला दिलं, पेरणी केली, तरी ते अर्पण मान्य होणार नाही. आणि म्हणून 5वं कारण काय? न मिटवलेले वाद. न मिटवलेले वाद जर असतील तर आपलं ऑफरिंगही मान्य होणार नाही, आपली प्रार्थना ऐकू जाणार नाही. 6वं कारण, आणि हे 6वं कारण नीतिसूत्र 21 आणि 13 मध्ये, 6th reason for unanswered prayer is in Proverbs 21:13. Proverbs 21:13, नीतिसूत्र 21:13. गरीबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो, म्हणजे दुर्लक्ष कर, गरीबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही. म्हणजे देव सुद्धा ऐकणार नाही. कोणी जर आरोळी करत आहे, कोणी जर आपल्याला विनंती करीत आहे, कोणी जर अडचणीत आहे आणि त्यांच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, तर परमेश्वर म्हणतो मी सुद्धा तुझ्याकडे दुर्लक्ष करेन. प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही? देव बांधलेला आहे का? आपण काही मागितलं, कसंही वागलो, काही केलं तरी देवाने आमचं ऐकलंच पाहिजे. का बरं? सांगा बरं. मी आज तुम्हाला सांगत आहे, याचे हेही कारण आहे देवाच्या वचनात दिलेले. प्रार्थना म्हणजे हमारे मागे पुरे करू असं नाही. आपण देवाशी बोलतोय, तो देव आहे, आपण मानव आहोत. आपण कसं आदरपूर्वक, लीनतेने, नम्रतेने त्याच्या वचनानुसार जेव्हा आपण प्रार्थना सादर करतो त्यावेळेस ती मान्य होते. आज अनेक विश्वासणारे, मी तुम्हाला सांगतो, देवावर रागवलेले आहेत, नाराज झालेले आहेत की मी अमुक गोष्ट एवढ्या महिन्यापासून, वर्षापासून मागतो, देवाने दिलेली नाही. काही जण देवापासून दूर गेलेले, त्यांनी सोडून दिलेलं आहे केवळ ह्या कारणामुळे की प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. म्हणून त्याच्या वचनात कारण सांगितले की का उत्तर मिळू शकतं, का उत्तर मिळू शकत नाही. तर 6वं कारण काय? द 6th reason is because of unconcerned heart. जेव्हा आपल्याला दुसऱ्याविषयी कळवळा, दयामया नसते, दुसऱ्याविषयीची जाणीव होत नसते, त्यावेळेस आपलंही देव ऐकत नसतो. आणि 7वं आणि शेवटचं कारण, नाउ दिस इज द 7th and the final reason why our prayers are not answered, because of wrong relationships with our spouses. Wrong relationship with our spouse. आपल्या जोडीदाराशी
चुकीचं किंवा संबंध नीट नसल्यामुळे, आपल्या पतीशी किंवा पत्नीशी आपले संबंध नीट नसल्यामुळे, हे 7वं आणि शेवटचं कारण आहे. आणि हे पेत्राने त्याच्या पत्रात सांगितलेलं आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 7वं वचन बघा. आणि हे बिलिव्हर्स साठी लिहिलेलं आहे. दिस इज फॉर बिलिव्हर्स, नॉट अनबिलिव्हर्स. पेत्र चर्चला, मंडळीला लिहितो. पहिले पेत्र 3 आणि वचन 7. फर्स्ट पीटर 3 and verse 7. And he is writing to the husbands. All husbands, please listen. आणि तो पतींना, नवऱ्यांना लिहित आहे, है ना. आणि म्हणून नवऱ्यांनो, यावेळेस जर तुम्ही पती असाल तर कृपा करून हे वचन ऐका. पहिले पेत्र 3 आणि 7 तो लिहितो, नवऱ्यांनो तसे तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर म्हणजे पत्नींबरोबर त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून, म्हणजे त्या तुमच्यापेक्षा दुर्बल अशक्त आहेत, शरीराने देखील, मानसिकतेने देखील आणि आत्मिकरित्या देखील. लक्षात घ्या, त्या अधिक नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. सुज्ञतेने म्हणजे शांतपणाने. लिव्ह विथ देम विथ अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग. आणि हे कोणाला करायचंय? पुरुषाला, पतीला. नाही पण तुम्हाला माहित नाही माझी बायको कशी आहे, विषय तो नाहीये. इथं नवऱ्यांना ऍड्रेस केलेलं. पतींनो, जे विश्वास धरणारे देवाचे लोक पती आहेत त्यांना तो म्हणतो की तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या नाजूक पात्र आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा, शांतपणाने वागा, अंडरस्टँडिंग ठेवा. का? जीवनरूपी कृपादानाचे त्यांचे वतनबंधू असे तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे काय, मी माझ्या पत्नीला मान द्यायचे? हो. का? जे काही वतन देवाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे, पती आणि पत्नी या नात्याने आपण त्या वतनाचे, त्या आशीर्वादाचे वतन बंधू आहोत. वी आर पार्टनर्स, वी आर पार्टेकर्स ऑफ हिज ग्रेस. आमेन. आमेन. किती पती आमेन म्हणू शकतात? जरा हात पाहू दे. की आपण, म्हणजे माझं जर माझ्या पत्नीशी नातं नीट नाही आणि ती जर माझ्याशी नीट बोलत नाही किंवा मी जर बोलत नाही तरी पण मी प्रेयर करतोय, तर मी अपेक्षा करू नये की माझ्या प्रार्थनेचं ते, किंवा तिच्याकडून जर चूक आणि ती जर माझ्याशी बोलत नसेल आणि ती जर प्रार्थना करते, आणि बऱ्याच कुटुंबात आज असं चाललेलं आहे, मला सांगतो, ते खुशाल म्हणतात की ती तिची प्रार्थना करते, मी माझी प्रार्थना करतो, पण आम्ही प्रार्थनेत आहोत पाळायचं. आणि मी म्हणतो की ह्याला शास्त्राप्रमाणे प्रार्थना म्हणत नाही. हा, वैयक्तिक प्रार्थना आपण करू शकतो, पण एकत्रित येऊन प्रार्थना नाही, आम्ही एकत्रित प्रार्थना करत नाही, मग काहीतरी प्रॉब्लेम आणि भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे. आणि देवाचे लोक खुशाल सैतानाला दोष देत. दे ब्लेम द डेव्हिल. आपली चूक मान्य करण्याऐवजी ते लोकांना दोष देतात. तुम्हाला माहित नाही माझी पत्नी कशी, ते म्हणते तुम्हाला माहित नाही हा माणूस कसा आहे. पण शास्त्र काय सांगतं की पतीनो शांतपणाने आपल्या पत्नीशी वागा, कारण आपण वतन बंधू आहोत. तिच्याशिवाय मला ते वतन मिळणार नाही आणि माझ्याशिवाय तिला ते वचन मिळणार नाही, माझ्या पत्नीला. तसं तुमच्याशिवाय तिला पूर्ण आशीर्वाद मिळणार नाही, तिच्याशिवाय तुम्ही पूर्ण आशीर्वादित होणार नाही. आपण वतन बंधू आहोत असे तुम्ही त्यांना मान द्या. आणि मग ऐका तो काय म्हणतो, पहिले पेत्र 3, म्हणजे तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय येणार नाही. म्हणजे तुमच्या प्रार्थनेला व्यत्यय येणार नाही. म्हणजे काय, पती पत्नीचे संबंध नीट नसतो तर प्रार्थनेला उत्तर येतो? हो. व्यत्यय येतो? हो. येऊ शकतं, येतं. आपण एकटे तो आशीर्वाद मिळू शकत नाही. जर लग्न झाल्यास पती पत्नी म्हणून आपण एक आहोत देवासमोर आणि वतन बंधू आहोत, वाटेकरी आहोत आशीर्वादाचे. आणि म्हणून हे एक कारण, 7वं कारण आहे की ज्यावेळेस आपला संबंध आपल्या जोडीदाराशी, पतीशी एक वेळ पती पत्नीशी नीट नसतो, त्यावेळेस आपल्या प्रार्थनेला अडथळा नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे बघा, या ठिकाणी तो म्हणतो, स्तोत्र 86 आणि वचन 15, Psalm 86:15, शेवटचं वचन. तरी हे प्रभू तू सदैव कृपाळू देव आहेस, मंद क्रोध, दयामय व सत्य संपन्न आहेस. देव दया करणारा,
दयाळू आहे. तो मंद क्रोध लगेच रागवणारा नाही. तो सत्य संपन्न आहे. तर हे 7 कारण, these are the 7 reasons for unanswered prayers. हे 7 कारण आहेत की ज्याच्यामुळे आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नसतात. आज तुमचं प्रार्थनेचं जीवन कसं आहे? तुम्ही देवावर रागवलेले आहात. तुम्ही स्वतःवर रागवलेले आहात. तुम्ही थंडावलेले आहात का की मी एवढी प्रार्थना करू, एवढं करून काही फायदा नाही? मी तुम्हाला सांगतो, देवाच्या वचनातून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या वचनावर मनन करा. आणि जर देवाने तुम्हाला तुमची चूक, तुमचं पाप दाखवलं असेल तर आज ह्या वेळेस त्याला क्षमा मागा. तुमचं एकमेकांशी, आपल्या पतीशी किंवा पत्नीशी नातं नीट करा. आणि मग देवाशी तुमचं नातं नीट होईल. आणि मग तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळू लागतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. Praise, Yes, brother Abraham. praise the Lord, Pastor. Praise the Lord. What a beautiful message. कितना चांगा मैसेज पास्टर जी ने दिया है ना? और अब तो आपको पता चल गया होगा क्यों आपका प्रार्थना का उत्तर नहीं मिलता, है ना? और ये सुनने के बाद अभी हमें समझ में आ गया है कि हम किस रीति से प्रार्थना करना चाहिए. जब हम प्रार्थना करने का रीत को हम बदल लेंगे तो हमारे सारे प्रार्थना का उत्तर मिलेगा ना. क्या इस बात से आप लोग सहमत है? Yes. Amen. समधन कारक, आपका क्या विचार है? यस, समधन कारक, आपका क्या विचार है इस बारे में? पास्टर जी जो बताए. Hallelujah. Praise the Lord. समधन कारक, सुन पा रहे मेरी आवाज? सो आई रिक्वेस्ट एवरीवन कि इस वचन को आप सिर्फ अपने तक सीमित मत रखिए. अपने अड़ोस पड़ोस, अपने परिवार में, अपने रिश्तेदारों में भी ये वचन को बताइए कि आज आपने क्या सुना है, क्यों आपका प्रार्थना. क्योंकि बहुत लोग बहुत परेशान है कि मैं प्रार्थना कर रहा हूँ और मुझे नहीं उत्तर नहीं मिल रहा, क्या करें क्या करें क्या करें. तो ये है राज, और इस राज को आज पास्टर जी ने जोसेफ शीशात में हम सबके आगे लेके आए. तो सबसे निवेदन है. तो अब हम एक पर्सनल इंटरेक्शन करेंगे. तो अगेन ओवर टू रेवरेंड जोसेफ शीशात. तर आता ही वेळ आहे आपल्याला एकमेकांशी बोलण्याची आणि एकमेकांशी आपण संवाद साधण्याची. जर तुमचा काही सूचना, प्रश्न, विनंती असतील किंवा कशा रीतीने ही पुनर्रचनाची सेवा, ही संदेश आशीर्वादित होत आहे किंवा कशा रीतीने काय आहे हे आपण बोलू शकता, इंटरॅक्ट करू शकता आणि अशा रीतीने आपण आता फेलोशिप करू शकतो. तर ही वेळ आता आपली आहे. यस यस, आपण अनम्यूट व्हा. आता अनम्यूट व्हा आणि तुम्ही बोलू अब आप शकता. लोग अनम्यूट करके आप बोल सकते हैं. सर्वजण अनम्यूट व्हा. अनम्यूट. यस यस, आहे का कोणी? या प्रेज द लॉर्ड. पटपट पटपट, आपण ऑनलाईन आहोत. पटापट, म्हणजे लवकर लवकर आपल्याला हे करता येईल. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूच्या नावाला खरोखर धन्यवाद देते, त्याचे आभार मानते. आणि पुन्हा एकदा मी पुनर्रचनाचे देखील आभार मानते की मराठी भाषिकांसाठी इतकं सुंदर प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. खरोखर बाहेर बघितलं तर वचन आपल्याला जसं आहे तसं मिळत नाही, परंतु आज पुनर्रचनाच्या माध्यमातून आपल्याला इतकं अद्भुत देवाचं वचनाचा अभ्यास करायला मराठी भाषिकांना मिळत आहे. खरोखर युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याच्यानंतर आपल्याला बुक्सच्या माध्यमातून. तर खरोखर मी प्रभूच्या नावाला खरोखर धन्यवाद
देते की आपल्या पालक साहेबांच्या द्वारे ही सुसंधी आपल्याला लाभलेली आहे. आपण त्याचा लाभ घेऊ आणि खरोखर त्या वचनाचा अभ्यास करू. आणि आजचं वचन देखील माझ्यासाठी खूप आशीर्वादित होतं. खरोखर मी पालक साहेबांचे खूप आभार मानते की अनेक वेळेस असं होतं की आपल्याला आपण प्रार्थना करतो पण त्याचे उत्तर का मिळत नाहीत. आणि खरोखर आज पुन्हा एकदा नव्याने देवाच्या वचनातून ते प्रगट केलं, म्हणून मी प्रभूच्या नावाला खरोखर धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. आणि पुनर्रचनाचे देखील आभार मानते की आमच्यासाठी हा मराठी भाषिकांसाठी हा सुंदरसा प्लॅटफॉर्म त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिला. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या होत्या स्तुती सोनवणे. मी तुम्हाला सांगतो की जे माझे पुस्तक आता छापायला गेलेले आहेत, एक एक छापून येणार आहेत, त्याचं ट्रान्सक्रिप्ट टाईप करणं आणि सर्व तयार करण्याचं कार्य हे स्तुती आमच्या बरोबर करते. त्याचे प्रभू येशूच्या नावात आम्ही आभारी आहोत. येस, तुम्ही देखील या रीतीने सहभागी होऊ शकता आणि मराठी भाषिकांसाठी मराठीमध्ये देवाचं वचन कशा रीतीने अधिक लोकांपर्यंत पोहोचावे याच्याबद्दल तुमचा सल्ला महत्वाचा आहे. दुसरं अजून कोण? Praise the Lord, sir. Praise the Yes, Lord. praise the Lord. Yeah, sir. That's Mitesh Valvi from Nandurbar. Yes. Hello. Yes, please go ahead. फर्स्ट टाइम मैं आपका मीटिंग ज्वाइन कर रहा हूँ और Yes. बहुत ही आशीषित सर, बहुत ही अच्छा वचन और जरूर जिंदगियों को बदलने वाला और बहुत ही अच्छा आज प्रभु ने बात किया और बहुत अच्छा लगा आपके फॅमिली से और खुदा आपको बहुत आशीष करे. Thank और you. मला मराठी समजते पण इतकं मला बोलता येत नाही मराठी, कारण की घरी मी गुजराती बोलत असतो आणि फर्स्ट टाइम आणि आता रेग्युलरली येणार आहे मी तुमचं वीकली टाइम. आणि खूपच देवाने आज माझ्याशी बोललं आणि खूपच आशीर्वादित हे वचन होतं. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि प्रार्थना करा. नंदुरबारमध्ये मी राहतो आणि शिकण्यासाठी मी पुण्यामध्ये असतो. मेडिकल स्टडीज कंप्लीट करत आहे मी. नंदुरबारला प्रभूमध्ये आणायचं आहे असा माझा विजन आहे. तर तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही लक्ष ठेवा दे मला. गॉड ब्लेस यू सर. गॉड ब्लेस. मितेश, आपका मोबाइल नंबर बता सकते हैं मितेश? या 70 सर 70 हाँ 20 हाँ 111 हाँ 769. 769. या 769. अभी आप पूना में है ना? मी आता नंदुरबारला आहे सर. पुण्यामध्ये मी शिकतो सर. या तुम्ही टच मध्ये राहा. युट्यूब वर पण संदेश आहे आणि Yes, sir. नंदुरबार विषयी सुद्धा तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल माझे पण काही ओळखीचे लोक आणि डॉक्टर्स आहेत. या सर. मेडिकल फील्ड मध्ये होतो. तर Yes, आपण sir. प्रार्थनापूर्वक लेट अस बी कनेक्टेड. यू कॅन कीप इन टच विथ मी. Yeah, sir. That's it. My vision is to win every soul of Nandurbar. Just So to you please just keep keep in touch with me also. for sure, sir. For sure. God bless you, sir. God bless you. Thank you. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाला धन्यवाद देते, त्याची स्तुती करते की खरोखर हे पुनर्रचनाचं जे माध्यम परमेश्वराने खरोखर आमच्यासाठी पुन्हा एक बार ओपन केलं, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. आणि खूप वर्षापूर्वी म्हणजे रेडिओच्या संदेशाद्वारे हे मेसेज जे आम्ही ऐकत होतो, पण आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देते की आम्हाला डायरेक्ट लाईव्ह पाहायला भेटते आणि हे सुंदर संधी परमेश्वराने आम्हाला दिली. म्हणून मी पुनर्रचनाचे देखील प्रत्येकाचे मी आभार मानते आणि विशेष करून पायसाहेबांचे आभार मानते की आम्ही जे बायबल स्टडी चर्चच्याद्वारे जे आम्ही जे शिकायला भेटते आम्हाला, आणि खरोखर आम्ही धन्य आहेत की आम्ही त्यांच्या चर्चचे मेंबर आहोत. आणि खरोखर मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की आजचं सुंदरसं वचन देखील परमेश्वराने आमच्यासाठी आशीर्वादित केलंय की आपले जे प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही आणि एक नवीन प्रगटीकरण दिलं, म्हणून मी देवाचे आभार मानते. आणि पुन्हा एक बार पायसाहेबांचे देखील आभार मानते की आम्हा प्रत्येकाला त्यांनी जॉईन करण्यासाठी संधी दिली, म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी चर्चला सांगत असतो की प्रार्थना करा की देवाचं वचन इतरांपर्यंत जावं. आणि ते कसं जातं ह्या पुनर्रचनाच्या सेवेच्या नेक्स्ट. सबसे निवेदन है, अगली बार जब मीटिंग ज्वाइन करेंगे एक नया व्यक्ति को आप ज्वाइन कराना जूम मीटिंग में. हाँ येस. आप प्लीज टेल इन मराठी ऑल्सो. त्यांनी असं म्हटलं, दिल्लीहून बोलत आहेत, त्यांनी असं सांगितलं की दुसऱ्या वेळेस तुमच्या बरोबर कोणीतरी एक व्यक्ती घेऊन जॉईन व्हा. आमेन. कोणातरी सांगा अजून एक व्यक्ती सोबत घेऊन जॉईन. अजून कोण? प्रेज द लॉर्ड सर. हॅलो सर. प्रेज द लॉर्ड. येस प्रेज द लॉर्ड. हा सर, खरोखर आनंद वाटला
आणि आज आमच्या प्रार्थनेची उत्तर का मिळत नाहीत आणि माझी बायको पण मन लावून ऐकत होती आणि खरोखर आम्ही दोघांनी या ठिकाणी देवाजवळ 2 शब्द आम्ही प्रार्थना केली की आमच्या प्रार्थना देवबापाने ऐकाव्यात आणि प्रॉब्लेम आमच्यामध्येच आहे. देव तर ऐकायला तयार आहे, परंतु आमचे प्रॉब्लेम दूर झाले पाहिजे आणि खरोखर आमचं जीवन आत्मिक गतीने, कौटुंबिक जीवन आणि आमचं इतर जीवन आशीर्वादित व्हावं यासाठी Yes. तुम्ही वचनाचा आधार घेऊन आणि नुसतं मोघम नाही तर वचनाचे रेफरन्स देऊन तुम्ही पटवून दिलं आणि म्हणून खरोखर आम्ही शिरसाट पाळक साहेबांचे फार आभार मानतो. देवाला खूप धन्यवाद देतो की ही देवाची इच्छाच होती की आजचे वचन मी ऐकावं. थँक्यू सर. Thank you. God bless you. God bless. Connected विवेक, Thank Raj. आप अंकल आप कहाँ से बात कर रहे हैं विवेक? सर मैं नासिक से ही हूँ. ठीक है, ठीक अरे नासिक से क्या नाम है? है। आपका मोबाइल नंबर? विवेक, हा आपका नंबर मोबाइल 93 93 93 हाँ हाँ 70 हाँ हाँ 42 हाँ हाँ 89 हाँ हाँ 92. ओके, थैंक यू, हो, थैंक यू। थँक्यू. नाशिक को नासिक को ना. आपका रेवरेंड श्रीसाद भी नासिक से ही है। प्रेज अच्छा. लॉर्ड. Praise the Lord. प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देते आणि आज पुन्हा एकदा प्रभू येशू मध्ये आपण सर्व आशीर्वादित झालेलो आहोत आणि देवाचे मी खूप आभार मानते. खरोखरच किती सुंदर रीतीने देव आज आपल्याला वचनातून बोलत आहे आणि जसं तिमोथेच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे नाही का की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्र लेख आपल्याला सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक आणि नीती शिक्षण यासाठी उपयोगी आहे. आणि खरोखरच या शेवटच्या काळामध्ये आपण जगत असताना देव आपल्याला अधिक त्याच्या आत्म्याने भरत आहे की आपल्यामध्ये थोडे देवाला आपण असे सादर होणार आहोत की ज्यामध्ये थोडी सुद्धा सुरकती किंवा थोडासा डाग राहणार नाही. आणि हे वचन संपूर्णरित्या जे 7 पॉइंट सांगितले ना त्यामध्ये कुठे ना कुठे आपण सर्वच कुठेतरी कमी अशा असणार आहोत आणि देव आपल्याला दाखवत आहे की आपण कशा पद्धतीने सुधारायला हवं नाही का, किती देवाच्या जवळ जायला हवं. आणि या संपूर्ण संदेशाद्वारे देवाच्या वचनाद्वारे मी देवाचे खूप आभार मानते कारण या शेवटच्या काळामध्ये देव म्हणतो नाही का की जसं पाप वाढलं तसं देवाची कृपा सुद्धा विपुल वाढणार आहे आणि ती वाढलीच आहे. देवाच्या संदेशाद्वारे, पाळक साहेबांद्वारे किंवा अनेक वेगवेगळ्या लोकांद्वारे देव आपल्याला त्याच्या सामर्थ्यात भरत आहे. आज ही वचनं म्हणजे देवाचं जिवंत सामर्थ्य आहे जे आपण आज ते ग्रहण केलेलं आहे. ते सामर्थ्याने आपण भरलेले आहोत असा माझा विश्वास आहे. आणि मला वाटतं की आपण जे सर्वजण ज्यांनी हे ऐकलंय ना वचन, ज्यांनी पार्टिसिपेट झालेले आहेत ते सर्व त्या सामर्थ्याने भरलेले आहेत. प्रभू येशूच्या नावाला मी खूप धन्यवाद देते. आज पुन्हा एकदा कालही मी आशीर्वाद झाले बायबल स्टडी मध्ये आणि आज सुद्धा मी पुन्हा आज अधिक आशीर्वाद झाले. प्रभू येशूच्या नावाला संपूर्ण गौरव आणि धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ब्रदर प्रेज द लॉर्ड, उल्हासनगर मधून बोलतोय रवी कोयरी. हाँ बोला बोला. शिरसाट ब्रदर सलाम. Yes, मी काय praise बोलतो the Lord. आपलं मीटिंग बरोबर आहे ना, आपलं थोडं म्हणजे लोकांची काय अडचण आहे त्यासाठी पण आपण प्रार्थनेमध्ये उभं राहिलं तर ही वेळ कसं वाटतं? त्याच्यासाठी आहे. ही जी वेळ आहे ही त्याच्यासाठी आहे. तुमच्या काय प्रेयर रिक्वेस्ट आहे, काय अडचणी आहे त्या सांगा. हे मी आत्ताच बोलतो की हे हो, कारण त्याच्यासाठी की हे 7 समज प्रभू आपलं प्रार्थना ऐकत नाही त्याच्या संदर्भात तुम्ही बोललात. खूप महत्वाचा विषय होता कारण की प्रभू आपलं ऐकतो आणि आपण प्रार्थनेमध्ये राहिलो तर प्रभू बरोबर ऐकतो आपलं. मी ज्या परमेश्वर विश्वास राहिला तो परमेश्वर जो मेल्यातून जिवंत झाला तो परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. तो आपली प्रार्थना ऐकतो. येस. त्यासाठीच थँक्यू ब्रदर. मी उल्हासनगर मधून बोलतोय रवी कोयरी. यस प्रेज हाँ रवि, आप रेगुलर ज्वाइन होते हो रवि कोरी, हम देखते हैं आपको. हाँ अब्राम ब्रदर मेरा नंबर नोट डाउन कीजिए ना, मैं आपको एक लिंक भेजता हूँ. सी वो मॉर्निंग में 9 to 9:30 एक कम से कम 150 अबव उसमें है ना सब रहते हैं जो प्रभु के सेवक वगैरह मॉर्निंग एवरी डे विथ सॉन्ग. ठीक है, मेरा नंबर है ना आपके पास? मेरा नंबर है ना आपके पास? अब्राम ब्रदर यही नंबर है जो इसमें बैक टू द बाइबल में जो है मेरे पास. हाँ जी वही नंबर है. ओके ब्रदर, थैंक यू, थैंक यू, थैंक यू सिस्टर ब्रदर, थैंक यू.
उल्हासनगर में जे मराठी स्पीकिंग लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा अशी आमची विनंती आहे. मराठी brother, लोकांना बायबल शिकवणं हा आमचा उद्देश आहे. म्हणून तुम्हाला नाही, खूप रिक्वेस्ट आहे तुमचा की उद्देश तुमच्या ओळखीचे खूप जे छान. मराठी ग्रुप्स आहेत मुंबई उल्हासनगर त्या भागातले त्यांना पण हे माझे कन्वे ग्रुप येस माझे ग्रुप आहे, मी त्याच्यात पाठवतो. त्याच्यानंतर Yes, नेरुळला please. आहे, वाशीला आहे, त्याप्रमाणे मी सगळ्यांना पाठवतो. एक जूम मीटिंग ऑर्गेनाइज करा दो उस एरिया में. करवा दो ब्रदर, आप बोल रहे हैं ना वैसा, सिर्फ एक बार आप मुझे कांटेक्ट कीजिए, मैं उसके बाद आगे सब अरेंज कर लेता हूँ. आप नहीं हमारा नंबर है ना, आप एक बार उस पे आप मैसेज भेज दो, ठीक है? ओके ओके ओके. हमारा नंबर है ना आपके पास? यस यस है, बैक टू द एक बार बाइबल में है ना मैसेज भेज मेरे दो, पास. कॉन्टैक्ट, है ना? ठीक, ओके ओके, ठीक. थैंक यू. और कोई और मी देवाचे आभार मानते की आज अंकलने वचन शिकवलं ते माझ्यासाठी खूप आशीर्वाद झालं. की आपण प्रार्थना करतो पण आपल्या प्रार्थनेची उत्तर का मिळत नाही? तर प्रॉब्लेम देवामध्ये नाही, तर प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे. आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, देव माझं का ऐकत नाहीये. हे आपलं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि खरोखर आज जे वचन अंकलने शिकवलं ते माझ्यासाठी खूप आशीर्वाद झालं आणि आम्हा प्रत्येकाला ते वचन समजलं. म्हणून मी देवाचे आभार मानते. आणि खरोखर आम्ही खूप आशीर्वादित आहोत की एवढं डीप मध्ये त्याचं वचन सांगणारे अंकल आम्हाला मिळालेत. म्हणून देवाचे खूप आभार मानते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. पुनर्रचना या माध्यमातून जे आजचं वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे, या वचनाद्वारे खरोखर आशीर्वादित झालेलं आहे. ज्या 7 गोष्टी आज शिकायला मिळालेल्या आहेत, 7 गोष्टीद्वारे आज आपल्याकडून कोणत्या उस वचन को समझाया. परमेश्वर पास्टर जी को आशीष दीजिए प्रभु, इनके परिवार को आशीष दीजिए प्रभु, और आपका अनुग्रह और आपकी दया सभी के ऊपर हमेशा बना रहे प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु मैं विशेष रूप से भाई अब्राहम के लिए प्रभु, जो परमेश्वर इस मीटिंग के लिए इतना परिश्रम कर रहे हैं प्रभु, और जो दिन रात परिश्रम करते हैं इस कार्य की बढ़ोतरी के लिए, जो अलग अलग तरह से अपना जो भी उनसे बन पड़ रहा है प्रभु वो कर रहे हैं पिता. भाई को भी आप बहुत आशीष दीजिए प्रभु, और पिता भाई के ऊपर, उनके परिवार के ऊपर आपका अनुग्रह, आपकी दया हमेशा बना रहे प्रभु. क्योंकि पिता इस कार्य के लिए प्रभु वो बहुत ज्यादा परिश्रम कर रहे हैं प्रभु, ताकि आपका वचन इस जगत के स्रोत तक प्रभु पहुंचे प्रभु, और सभी लोग आपके वचन के द्वारा आशीष पाए प्रभु. फिर से एक बार प्रभु मैं पास्टर जी को आशीष देता हूँ यीशु मसीह के नाम में, और उन सभी को प्रभु जो इस मीटिंग में जुड़े हैं सभी को आप आशीषित कीजिए यीशु मसीह के नाम में. आमीन. And now may the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the sweet communion of His Holy Spirit rest and abide with each one of us forever and ever. Amen. Amen. आमेन आमेन आमेन. Thank you pastor. जय मसीह की. सर्वांना सलाम. जय मसीह की. सर्वांना सलाम. जय मसीह की. सभी को जय मसीह की. जय मसीह. जय मसीह की. जरूर